हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळचं थोडं कोवळून आपण घेत आहे, त्याचबरोबर आपलं जे काम असतं डेलीचं हे की जे बघू शकता तुमचा आजचा ब्लॉग अपलोड झालेला आहे, जे की 10 वाजता पब्लिक होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये आपण बरेचसे टास्क कंप्लीट केलेले आहेत आणि आज राहिलेला प्लॉटला ट्रिप करून घ्यायची आहे. तर काल जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे इंस्टाग्रामवरती अपलोड केलेला आहे, तो जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तसं त्याच्यावरती टॅप करून तुम्ही तो जाऊन व्हिडिओ पाहू शकता. आणि व्हिडिओमध्ये 2 कॅरेक्टर आहेत, एक ओल्ड वन्स आणि एक यंग वन्स. तर असे 2 कॅरेक्टर आहेत आणि ते दोन्ही पण मीच केलेले आहेत. तर ते कशा पद्धतीने झाले थोडं कमेंटमध्ये तुम्ही सांगा, व्हिडिओ अवश्य बघा. तर आपल्याला शेतात जायचं आणि शेतात जायच्या आधी थोडंसं ब्लॉग अपलोड करायचं होतं, ते झालेलं आहे. ते करून मग आता शेतात जाऊया आणि जे राहिलेले प्लॉट आहेत आपले ड्रिप करण्याचे ते करून घेऊया. आणि आता लवकरात लवकर आपल्याला ऊस लागवड करून घ्यायची आहे, कारण की थोडासा लेट होतो आपल्याला. पण जो आपला हरभरा होता तो भिजवायचा राहिला होता, त्याच्यामुळे आपण थोडंसं त्याला महत्त्व दिलं होतं. तर ते आता कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे आता ऊसाची रोपं आल्याबरोबर तातडीनं आपल्याला ते लागवड करून घ्यायची आहे. तर ते कशा पद्धतीने लावतात, काय करतात, हे आपण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर काहीच ज्या बेसिक टास्क असतात आपल्या घराजवळच्या छोट्या त्या कंप्लीट करून आपल्याला शेतामध्ये जायचं असतं. जसं की हे आपले झाडं लावलेले असतील, त्यांना पाणी देणं. तिकडं आवळ्याचं झाड आहे, अशोकाची झाडं लावलेत आपण, त्यांना आठवड्यातून मी एकदा तरी पाणी देतो. हा एक वेगळ्या प्रकारचा छंद आहे माझा, पण तो मी जोपासतो. मला आवडतं झाडं लावायला आणि असंच आपल्या इन्कममधून मी पुढं भरपूर झाडं लावणार आहे, जे की आपल्याला वाढवायचं आहे. आणि प्रदूषण जे वाढत चाललंय ना, त्याला कुठंतरी 1% तरी आपल्याकडून मदत झाली पाहिजे कमी व्हायला, हे एक आपली इच्छा आहे. तर ते आपण करत राहणार आहे. तर शेतामध्ये जाऊया आपण. आणि तुम्ही आय होप की तुम्ही इंस्टाग्रामवरचा व्हिडिओ पाहिला असेल. यूट्यूबवरती ते 1-2 दिवसामध्ये तो येईलच. जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत नसाल तर यूट्यूबवरती तो नक्कीच मी अपलोड करणार आहे ते 1-2 दिवसामध्ये. जर कोणी इंस्टाग्राम वापरत असेल त्यांनी नक्कीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही फॉलो करू शकता आणि व्हिडिओ पाहू शकता. आपल्या घरातल्या ज्या टास्क होत्या त्या कंप्लीट करून आपण आपल्या फार्मवरती आलो आहे. आणि फार्मवरती आज हरभऱ्यावरती औषध फवारायला चालू आहे. आणि हरभरा एवढा चांगला आलेला आहे ना, तुम्ही समोर बघू शकताय. आंब्याची हाईट कमी वाटते, पण हरभऱ्याची हाईट आता बघू शकता, कारण ह्याचं वानच ते आहे जे की वैशिष्ट्य ह्याचं जमिनीपासून जास्त हाईट ह्याची होते. आणि ते एकदम बरोबर आहे. आणि हाईट बघू शकता तुम्ही किती वाढलेली आहे त्याची, हे तुम्हाला इथं अंदाज येऊनच जाईल. जमिनीपासून हायटेड आहे आणि हरभरे पण एकदम व्यवस्थित प्रकारे लागलेले आहेत. आणि समोर फवारणी चालू आहे, तुम्हाला दिसत असेल. इथं आपण ट्रॅक्टरमध्ये औषध घेऊन येतो, कारण की टाईम वाचावा आणि आपलं काम आहे ते फास्ट झालं पाहिजे. प्रत्येक वेळेस आपल्या बेस कॅम्पवरती जाऊन औषध आणणं परवडणार नाही आणि टाईम कन्झ्युमिंग आहे ते. त्यासाठी आपण ड्रममध्ये औषध करतो आणि पेट्रोल पंप आहे त्याच्यानं फवारून घेतो. तर काहीच आपल्या आंब्याला काही अजून मोहर आलेला दिसत नाही आहे, जे की नवीन पालवी फक्त फुटते अजून. तर माझ्या मते आता ह्याला पुढच्या वर्षीच मोहर येईल, कारण की आत्तापर्यंत थोडा तरी कुठल्या तरी आंब्याला दिसायला पाहिजे होता, जो की दिसलेला नाही आहे. पण ठीक आहे, पुढच्या वर्षी नक्कीच तो येईल. आणि त्याच्यानंतर आपण त्याची बाग आहे ते आपण धरणार आहे, आंब्याची बाग. आणि बघू शकता खोड आता हे असं होऊ नये, हे जे दिसते तुम्हाला, त्यासाठी आपल्याला पेस्ट लावून घ्यायचे. हे तुम्हाला दिसत असेल, हे खोड असं खराब होतं, चिरतं, कीड लागते त्याला. त्यासाठी आपल्याला जे बोर्ड पेस्ट असते ती लावून घ्यायची आहे. आणि लवकरात लवकर आपल्याला लावून घ्यावं लागेल, कारण की जरी असं प्रत्येक झाडाला झालं तर अवघड होईल. त्यासाठी आपल्याला हे काळजी घ्यावं लागते. आणि टाईममध्ये कोणत्याही गोष्टी कराव्या लागतात. जर त्या टाईमच्या बाहेर गेलं तर ते कव्हर होत नाही लवकर. आणि मग एवढी चांगली बाग आलेली पुन्हा कोणत्या तरी कारणामुळे खराब व्हायला नको असं वाटते. तर आपण ते लवकरच पेस्ट लावून घेऊया. त्या लर्निंग स्टेजमध्ये आहे आणि मी अंदाज बांधतो की ही फवारणी कीटकनाशकावरचीच असावी, कारण की आंब्याच्या बागेमध्ये घेत आहेत आणि आंब्यावरती जाते तरी आंब्याला काय होत नाही. जर काही दुसरी फवारणी असली असती तर ते आंब्यावर जाऊ दिलं नसतं. त्यामुळे तरी आपण सोन्याकडून माहिती घेऊयाच. सोन्याजवळ निघालेलो आहे आपण. आणि एवढं आंबट आहे ना, हे पूर्ण पॅन्ट ओली होते माझी. हे जे की त्याच्या पानावरती असतं आंबूस एकदम आंबट असतं ते. थोडं जरी आपण टेस्ट घेतली तरी टोटली जे आपले हे होऊन जाते. आणि सध्या काही ठिकाणी वाळा लागलेला दिसतोय, होऊ शकतं. सोन्या फवारतोय आणि आता औषध संपत आलेलं आहे, त्याच्यामुळे तो रिटर्न फिरलेला आहे. तर सोन्याकडून जरा माहिती घेऊ. कोणतं औषध फवारा चालू आहे? कशासाठी? आळीसाठी. म्हणजे आळी आहे का येऊ नये म्हणून? आळी. हां. तर काही जे आपला हरभरा आलेला आहे त्याच्यावर थोड्याफार प्रमाणात आळी दिसते. ती आळी कंट्रोलमध्ये राहण्यासाठी
हा आज औषधाचा फवारा घेतोय. आणि कुठलं कोरायजन का? कोराजन टाटा. बरं. हे ना आंब्याला काय होत नाही ना? म्हणजे आंब्याला बी चालू आहे का? तर काही आंब्यावरती पण स्प्रे घ्यायला चालू आहे. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्या लर्निंग स्टेजमध्ये अंदाज जो बांधला होता तो खराच आहे. म्हणजे आंब्याचे पण किडा लागलेत का पानं? हां, कुठं कुठं किडा लागले त्याला. आणि ह्याला मोहर कसं काय आलं ना अजून? मागं पुढं म्हणजे आलाय कुठं? आले सबलाईनला आलेत काय? बरं. म्हणजे जास्त नाही अजून कुठं? ते आपलं ऊसात काय झालं? चालू आहे तिकडे? हां, ऊसात चालू आहे. गुलाब आहेत का तिकडे? हां. काय ड्रिप अंतर चालू असेल फक्त? ड्रिप जोडायचं चालू आहे. हां, म्हणजे अंतरून झालं काय? 2 तुकड्यातले झालेत ना? हां, 18 सगळं झालं. आणि ते खालचं ते बी चालू आहे बाहेरकडनं. हां हां हां. हे बी सोडते ते सगळं होतं. आणि रोप कधी येते? आपलं झालं की मागचं दिसलं वगैरे. हां हां हां. तर काही जे ऊसाला ड्रिप करायचं चालू आहे ते आज कम्प्लीट होईल ना? तर आज ड्रिप कम्प्लीट होऊन त्याच्यानंतर मग ते टेस्ट करतील ना पाणी पडतंय का नाही? नवीन असल्यामुळे काय टेस्टिंग नाही ना काय? आणि मग ते भिजवून लावतात ना ऊस? हां हां. तर काहीच सोन्याकडून आपण बरीचशी माहिती घेतोय आणि शिकतोय नवीन गोष्टी. तर वातावरण बघू शकता एकदम क्लिअर आहे. आणि क्लिअर वातावरण जेवढं असेल तेवढं शेतीसाठी चांगलं असतं. जे की आबाळ वगैरे आलं तर तुम्हाला माहितीच आहे बागेवरती एक्स्ट्रा आपल्याला फवारणी घ्यावं लागतात. आणि ते काही चांगलं नसतं, खर्चिक असतं. म्हणजे आबाळ जेवढं येईल तेवढं बागेला धोका जास्त असतो. बरोबर आहे ना? तर बघू शकता हे जे औषध आहे ते अशा पद्धतीनंतर ड्रम आपल्या पेट्रोल पंपमध्ये भरलं जातं. किती लिटरचं आहे? 20 लिटर. 20 लिटर. किती झालं? अर्ध झालंय फवारून? तर काहीच अशा पद्धतीने आज आपल्या शेतामध्ये हरभऱ्यावरची फवारणी आणि जे आपलं ऊसासाठी आपण प्रिपरेशन करतोय ते आज कंप्लीट होईल. मग त्याच्यानंतर आपण जे ऊसाचं रोप आहे ते लावून घेणार आहे. त्याच्या आधी हरभरा बघून डोळे भरून येतात, असं एकदम भारी वाटते. कारण की जे आपण कष्ट घेतलेलं असतं त्याच्यामध्ये, आपण आपल्या घरचे जे कष्ट घेतात त्याचं जर परतफेड असे चांगले होत असेल ना तर नक्कीच भारी वाटतं. आणि बघू शकताय डाळे आता एकदम प्रॉपरली विजिबल आहेत आपल्याला. तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं मी. तर आणि आंब्याला पण 2-3 ठिकाणी सोन्याच्या म्हणण्याप्रमाणे मोहर आलेला आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे कारण की येत्या पुढच्या वर्षी आपल्याला पूर्णपणे बागेला मोहर आला पाहिजे असं आपल्याला प्लॅनिंग करायचं. त्याचं काय शेड्यूल असेल ते योग्यरित्या पाळून शेणखत वगैरे स्लरी काय असेल ते सर्व आपण करून पुढच्या वर्षी बाग रेडी करणार आहे. आणि त्याच्यानंतर मार्केटिंग, त्याच्या आधीच मार्केटिंग आपण चालू करतोय. तर एक प्लॅन आहे जे की कोणाला ऑर्डर करायचे असेल तर ते वेबसाईटवरून करू शकतील. त्यासाठी थोडंसं काम चालू आहे आणि ते तुम्हाला येत्या 4-5 महिन्यामध्ये समजून जाईलच. बाकी बघायला गेलं तर जास्त काय टास्क नाही आहेत. शांत वातावरण आहे आज. ऊस ड्रीप अंतरणी आणि त्याबरोबर हरभरा फवारणी हे सध्या आपल्या शेतामध्ये 2 टास्क चालू आहेत. आणि तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल आपल्या इंस्टाग्रामवरती तर अवश्य पहा. एक मिनिंगफुल मेसेज दिलेला आहे त्याच्यातून. आय होप की तुम्हाला तो आवडेल. आणि आवडला असेल, बघितला असेल तर जरूर कमेंट करून सांगू शकता तुम्ही. तेच बघू शकताय सोन्या आणि ड्रम औषधाचं भरलेलं आहे. आणि एकदम हार्डवर्किंग आहेत खरंच, मनापासून काम करतात. एकदा येते माहिती का त्यांची पण. आणि त्यांच्यासाठी पण भरपूर प्लॅन आहेत आपल्या डोक्यात, ते आपण हळूहळू करणार आहे. थोडंसं गोष्टींना टाईम लागतो पण मी नक्कीच त्यांच्यासाठी माझ्या मनात एक त्यांच्यासाठी प्लॅन आहे आणि ते नक्कीच मी करणार आहे त्यांच्यासाठी. कारण की एवढं जर मनापासून काम करत असेल ना तर भाई आपण पण कमी करणार नाही त्यांना काय करायला. पण थोडं टाईम लागत असतं त्या गोष्टींना. तर आपलं थोडंसं पर्सनल काम आहे ते आपण कंप्लीट करून पुन्हा शेतामध्ये तोपर्यंत हे जे हरभऱ्याचं राहिले ते फवारून होईलच. आणि बाकी जे आपलं सर्चिंग चालू आहे ते कंटिन्यूच आहे, त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळं ते काम करू आधी आणि नंतर शेतात येऊ. चला हे गाईज, तर शेतामधले काम आवरून आपण घरी आलो आहे आणि बाकीचे जे काम होतं ते आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर कंप्लीट झाल्याबरोबर आपण घरीच होतो आणि थोडं ऑर्गॅनिक प्लॉटमध्ये आलो होतो. तर आल्यानंतर इकडं बघू शकताय
फ्रेशली हार्वेस्टेड टोमॅटो आहे, जे की आपण न विचार करता खाऊ शकतो. कारण की आपल्याला माहिती आहे की याला आपण कोणतंही रासायनिक खत घातलेलं नाही, फक्त आपण ह्याला सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. तर कोणताही विचार न करता आपण हे डायरेक्टली खाऊ शकतो. क्वालिटी एक नंबर, केमिकल 0%. हे आपला ऑर्गॅनिक प्लॉट आहे, एकदम चांगल्या पद्धतीने वाढतोय. जी की वांगी थोडीशी कमी लागली होती, पण ठीक आहे, घरी खाण्यापुरते आहेत. बाकी मेथीची भाजी असेल, आज त्याला पाणी दिलेलं आहे. तर आपल्या शेतामध्ये बघायला गेलं तर हरभरा फवारणीचं काम चालू आहे, कोरोजन, जे की कीटकनाशक आहे. आणि तसंच आंब्यावरती पण स्प्रे घ्यायला चालू आहे त्याचा. तर ते आंब्यामधला आपला एक प्लॉट होईल आज. त्याच्यानंतर बाकी जो आपल्या सीताफळातला प्लॉट आहे तो झाल्यानंतर म्हणजे टेन्शन नाही की आळीचा प्रभाव राहणार नाही त्याच्यावरती. कारण की जर शेवटला आळी आली तर जे हरभरे लागलेले आहेत ते किडून जातात, ते चांगले वाढत नाहीत. त्यासाठी हे आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं होतं. काही जण घेतात, काही जण घेत नाहीत, पण प्रिकॉशन म्हणून हे घेतलं पाहिजे, आपण घेतो. त्याचबरोबर पाणी पण देऊन झालेलं आहे आता. तर पूर्ण त्याचं शेड्यूल जे होतं ते झालेलं आता. हे फवारणी झाल्यानंतर संपूर्ण होईल. मग त्याच्यानंतर फक्त बाकी राहील ते हार्वेस्टिंग. बघू आता किती उतार पडतंय काय. कारण की यावर्षी आपण वाण बदललं होतं, दरवर्षीपेक्षा वेगळं लावलेलं, आणि दरवर्षी फार थोड्या प्रमाणात करत होतो. यावर्षी आपण त्याचं उत्पादन वाढवलेलं आहे. तर बघू आता किती उतार पडतोय काय. त्याचबरोबर ड्रिपचं पण आपलं जोडून, बाकी टेस्टिंगचं तर काय नाही, कारण पुन्हा बोलला तसा नवीन असल्यामुळे टेस्टिंगची काही गरज पडणार नाही. तर मग ऊसाची रोपं आल्यानंतर ती लावून घ्यायची. तर 5 फूट सरीतलं अंतर सोडलेलं आहे आणि 2 रोपांच्या मधलं अंतर 1.5 फूट आहे. तर त्याच्या पद्धतीनं आपण लावून घेणार आहे. तर आपण ते कशा पद्धतीने लावतात ते बघूच. पण सध्या घरी आहे आणि उद्या फार्ममध्ये गेल्यानंतर बाकीच्या ज्या नवीन ॲक्टिव्हिटी आहेत त्याचा आढावा घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला एडिटिंगचं आणि बाकी थोडं स्क्रिप्ट रायटिंगचं काम आहे, जे की थोडंसं मिनिंगफुल मेसेज द्यायचा असतो मला व्हिडिओच्या थ्रू. ते देण्याचा मी प्रयत्न करतो. तर बघू कसं काय गोष्टी घडतात. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.